सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज तुमचा भाऊ फुल बाईक सेटअप घालून रेडी झालेला आहे आणि आज आपण चाललेलो आहोत राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावरती जे मूवी आले रितेश देशमुख सरांची. सो ती आता आपण बघायला चाललेलो आहोत आणि मी आणि माझा मित्र. तुम्हाला त्याची इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की तो कोण आहे. सो आता आपण त्याला पिक करायला आलो आहे आणि लवकर निघूया. थोडंसं आपल्याला लेट झालं आहे आणि मी डायरेक्ट तुमचं इथूनच इंट्रोडक्शन करून टाकलं मी डायरेक्ट. सो चला लवकर निघूया आणि बघूया राजा छत्रपती शिवाजी महाराजची महाराजांची मूवी बघायला मी खूप एक्सायटेड आहे. जशी छावा आलेली आपली ती छावा पण बघितली, गुजबम्स आलेले पूर्ण. आणि आता आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवरती जी मूवी आली ती बघायला चाललो आहे. आणि हा सुद्धा आपला एक सडन प्लॅन आहे. हा प्लॅन काही फिक्स नव्हता, अचानकमध्ये भयानक प्लॅन झाला आणि आम्ही निघालो. सो लेट्स गो. काही जास्त टाईमपास न करता लवकर निघूया इथून आणि भेटूया तुम्हाला पुढे. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा लास्ट टाईम तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, ह्या वेळेचं भान नाही आहे अजिबात. आणि हा आज पण लेट करतो आहे मूवीला. 10:55चा शो आहे आणि 10:30 तर इथेच झालेत. फक्त 15 मिनटं बाकी आहेत मूवीला आणि हा अजून आलेला नाही आहे. सो ह्याला जरा सांगा, त्याचे जे फ्रेंड्स असतील ऑफिसमधले कलिग्स वगैरे, याला जरा सांगा की टाईम ॲडजस्ट करून चालावं लागतं. आणि अजून आलेलं नाही, ह्याला हॉर्न देऊया परत आपण. काय बोलणार आहे पोराला खरंच. हा बघा, याला जरा सांगा आज पण लेट आहे. नेहमीसारखा लास्ट टाइम पण आज लेट होता आणि आज पण लेट आहे. आणि आज पण लेट आहे. आता फक्त उरले आपल्याकडे 13 मिनटं. सो 13 मिनटात आपल्याला जेवढं पॉसिबल होतं तर तेवढ्याच मिनटं आपण जाऊ इथून आरामात कर. म्हणजे मला जरा पुढे जरा आम्ही बोलतो, गप्पा गोष्टी मारतो. काय ते प्रेडिटर नाही का पिक्चर, एलियन वर्सेस प्रेडिटर, तसं ते घालून तू फिरतोयस. पॉवर रेंजर, ब्लॅक रेंजर की रेड रेंजर? मिक्स आहे. अच्छा, तू स्पेशल रेंजर आहे काय? चल आली बघ. मग वरती काय सर, मग काय बोलता, काय विषय? बाबा, विषय म्हणजे असं अचानक झालं ना आपलं प्लॅन. अचानक म्हणजे मला जिम मधनं उचललंय ना, खाऊन दिलंय ना. 10:55चा शो 10:18ला कॉल करून विचारलं तुला की कसं काय विचारायचा विषय, उद्या सॅटर्डे म्हणजे तुम्ही बघू. मित्रांनो, आम्ही पिक्चर चालू व्हायचे फक्त 5 ते 7 मिनटं जरा लेट झालो आणि थोडासा सीन मिस झाला आपला, कारण की 5 मिनटं आपण लेट झालेलो. पण जो मेन पार्ट होता तो आमच्याकडून मिस नाही झाला आणि आम्ही तो बघितला फर्स्ट हाफ. पण तेव्हाच घुसबम्स आले. आता मेन सीन तर आता आहे सेकंड हाफमध्ये. सो बघूया काय होतं. मजा आली. आता जरा पॉपकॉर्न वगैरे बघूया कितीला आहे आणि काय आहे, घेऊन टाकू मग खाऊ. लास्टला नक्की भाई. आत्तापर्यंत जे चालले ते एकदम व्यवस्थित चालले, खतरनाक. आणि सगळे म्हणजे सगळे मुमेंट्स, इवन अभिषेक बच्चन वाटत होतं या रोलमध्ये चांगला. म्हणजे त्याला कधी बघितलं नाही ना एवढं सिरियस रोलमध्ये, कॉमेडी रोल हाऊसफुल वगैरे करायचा. पण त्यांना आता शंभूराजांच्या भूमिकेत बघतोय. सो खूप हार्ड फिलिंग आहे. सो आता बघूया काय आहे का. पेटपूजा असं तर डाएटवरती आम्ही दोघं, आमच्या लायकीचं काहीच नाही ते, पण बघू चला. सो फायनली मित्रांनो, आम्ही आता मूवी बघून आलेलो आहे आणि पूर्ण मूवीमध्ये प्रत्येक सीनमध्ये अंगावरती काटे, गुजबम्स होते आमचं. काय बोलतो मयूर? हो भाई, एकदम गुजबम. म्हणजे बघून एवढं पॉझिटिव्ह वाईब येते ना. एक एक गोष्टी त्या सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत, सगळ्या म्हणजे सगळ्या. आणि लिटरली माझी तर अशी इच्छा होती की कधी मी किल्ले व्हिजिट करतो. हा ना. सो बघूया आता. आपण असे प्लॅन खूप काय करतोय.
मे बी पावसात आपले खूप बरेच प्लॅन होतील आणि म्हणजे पिक्चर वन टाईम बघाच ही मी तुम्हाला रिकमेंड करतो आणि वन टाईम हा बघितलाच पाहिजे पिक्चर. आणि जे रिॲलिटी आहे मुघलांबद्दल ते त्या पिक्चरमध्ये दाखवली आहे भाई. भाई हा ना. माझा शब्द आणि जे विचारायचे. सिनेमॅटिक घेतलेत ना फायटिंग सीन्स तुम्हाला रिअलच वाटणार, असं नाही की ॲनिमेटेड काहीतरी वेगळंच. प्रॉपर सिनेमॅटिक शॉट स्लो मोशन वगैरे तेच पाहून अंगावर तेवढे काटे येतात आणि अंगामध्ये जोश येतो ना. सल्यूट आहे रितेश देशमुख. पिक्चरमध्ये ॲक्शन हा ना. प्रेम शिकवण सगळं भेटेल. सगळं भेटेल. असा आमचा रिव्ह्यू होता आणि खूप एन्जॉय केला मूवी. थोडंसं सॅड, थोडंसं इमोशन, फायटिंग. आपल्याला जर का महाराजांना समजायचं आहे तर त्यांच्यासारखं आपल्याला वागलं पाहिजे. तेच. पिक्चर बघा तुम्हाला कळेल आपण असं वागतो आहे का नाही. मी स्वतः बोलतोय, स्वतःसाठी पण बोलतोय, सगळ्यांसाठी बोलतोय की आपण तसं वागतोय का नाही. आपण फक्त बोलतो की नाही आपण ह्याची पिढी आहे, आपण पुढे घेऊन जायला पाहिजे विचार, पण आपण स्वतः वागतोय की नाही. तेच. हा प्रश्न मी स्वतःला विचारला. तुम्ही पण एकदा पिक्चर बघा आणि तुम्ही पण स्वतःला विचाराल तो प्रश्न. सही. आता आपले वाजले किती आता घड्याळ 3:15 झाले असतील. चला आता जरा घरी जाऊया आणि बघूया घरी आपल्या काय हालचाल आहे. मयूर शेटला आता आपण इथे बाय करू. मयूरच्या बिल्डिंग खाली पोचलो आपण आणि आता आपण निघतोय घरी. बघूया माझ्या घराचे म्हणजे फोन तर येऊन गेला आधीच. बघूया काय बोलतात, जागे आहेत नाहीत त्या माहिती नाही. आता आपण इथून निघतोय आणि भेटू तुम्हाला जरा घरी जाऊ. सो मित्रांनो फायनली आता आपण आपल्या घरी आहोत आणि ऑसम यार काय बोलू मी आता तुम्हाला एक्स्ट्रा. जे तुम्हाला सांगायचं होतं मी तुम्हाला सांगून झालो आहे. आता एक लास्ट सांग, तुम्ही पूर्ण जर तुम्हाला स्वतःला हिंदू समजत असाल तर तुम्ही जाल पिक्चर बघायला. अतिशय खूप सुंदर पिक्चर आहे आणि काय डायरेक्ट केलं आहे रितेश देशमुख सरांनी. खतरनाक, एकच नंबर. मी 100% सांगतो तुम्ही बघावं. जर तुम्ही हिंदू असाल तर नक्कीच बघाल आणि सपोर्ट करा, कारण की आपल्याला पूर्ण हिंदवी स्वराज्य करायचं आहे पूर्ण आपल्या ह्याला. आणि तुम्हाला तर माहितीच आता बंगालमध्ये काय चालू आहे. मोदींनी तर ठासायला घेतले सगळ्यांची. सो चला आजचा ब्लॉग आपला एवढाच होता आणि बोलायचं तात्पर्य हेच आहे की आपल्या माणसाला सपोर्ट करा भावांनो आणि एकामेकांचे पाय खेचत बसू नका. सपोर्ट करा, त्यांना पुढे जाऊ दे आणि प्रत्येकाच्या यशामागे तुम्ही पण खुश व्हा तर तुम्ही आयुष्यात खुश राहाल असं मला वाटतं. सो एनिवेज भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल आपला आणि लवकरच काहीतरी असे प्लॅन्स आहेत सो ते सुद्धा इम्प्लिमेंट करू. तर गाईज भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तब तक के लिए टाटा बाय बाय, टेक केअर, लव यू.